लागलं का? अगं नाही, मला नाही काही फारसं झालं, पण मला वाटतं ज्योतीचा हात भाजला असणार. ते चहा गरम होता कारण बघा. ज्योती, भाजला हात भाजला तुझा? नाही नाही नाही, ठीक आहे, नाही लागलं एवढं, ठीक आहे. तुझ्या घराच्या दिशेनं पावलं येताना दिसतात. वाट फुलाची दिसत्या, पर बुडाशी काट लपलेले आहेत. एक चुकीचं पाऊल आणि तुझ्या समद्या घरादाराचं पाय रक्त बंबाळ होतील. लाज वाटते का तुम्हाला? लाज? तुमच्यासारख्या सगळ्या श्रीमंत माणसांचा माज उतरवला पाहिजे आणि मस्ती जिरवली पाहिजे. या अशा प्रसंगी काच फुटणं अपशकुन आहे का? ती झोकतीन ते बाजारातलं प्रीतीचं भांडण नेमकं मलाच का दिसलं? आणि आता हे, या सगळ्याचा अर्थ नियतीला सुद्धा हे लग्न मान्य नाही का? ती सूचक संदेश देते का मला? नाही नाही, या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुलू, अगं काय म्हणतोय मी? लक्ष कुठं आहे तुझं? ज्योतीला जरा बर्फ दे लावायला, तिचा हात भाजला असणार बघ. जा 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 जा. ये ग, खालते बघ. शोभा, पुसून घेते, चहा सांडलाय बघ. नाही नाही नाही, तुझी काही चूक नाही. नाही, बस बस बस. नाही नाही, घाबरू नकोस, काही झालेलं नाही मला. बस बस बस, होतं अगं. बस, बसा 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 तू. स्वराज, जा प्रीतीला घर दाखव. हाँ ठीक है, चला. मी पण जाऊ? या होते ना? हो. बर्फ देते तुला, कपड्यात बांधून म्हणजे शेकता येईल. मी काय म्हणते, असं भाजल्यावर बर्फाने शेकायचं नसतं. अगं मोठ्या माणसांना कळतं काय करायचं ते. हो, माझ्या आईनेच सांगितलंय, असं भाजलं ना की बर्फ नसतो लावायचा, नॉर्मल पाण्याखाली हात धरायचा असतो.